लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आनंद आश्रम यांच्या वतीने शिक्षण परिषद आणि विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन. माहूर येथील शिक्षण परिषदमध्ये पुसद येथील पत्रकारांचा सन्मान. बातमी आहे माहूरमधून. संपूर्ण महाराष्ट्रात संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबवणारे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज यांनी 2 दिवसीय विद्यार्थी शिक्षण परिषद आणि पालक विद्यार्थी मेळावा सद्गुरू दत्ता महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित केला होता. या निमित्ताने परिसरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदवला असून या स्तुत्य कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे. पवित्र माहूर नगरीमध्ये ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शहर दिंडीनंतर उद्घाटक नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार किशोर यादव, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी दुपारच्या सत्रात गट शिक्षणाधिकारी राजू मुधोळकर, ज्येष्ठ पत्रकार विजय आमले, नंदकुमार जोशी, थोटवे, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सुरवसे, सुधीर रजाईभाई, भगवान भवरे, विजय घाटे, नागोराव डोंगरे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले. तर सायंकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांचे हस्ते पुसद येथील पत्रकारांचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी पुसद येथील पत्रकार प्रदीप नरवाडे, राजू राठोड, रिपब्लिकन वार्ताचे राजेश ठोले, राजू सोनवणे, शब्बीर भाई, प्रशांत देशमुख, प्रकाश खिल्लारे, विजय निखाते, कैलास श्रावणे यांच्यासह इलेक्ट्रॉनिक मीडिया, दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते, वानोळे गुरुजी, गुल्हा गोल्लेवार, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भूमना आकामवाड, जिल्हाध्यक्ष बद्दीवाड, औरंगाबादचे बबनराव जगाडे, रमेश मुनेश्वर, शेषराव पाटील, मिलिंद अंधारे, भरत ठाकरे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. आम्हा या ठिकाणी पत्रकारांनी या ठिकाणी बोलावलं आणि त्यांचा सन्मान केला. मला वाटते की हा कार्यक्रम जागोजागी आणि मला पुसद जे तालुका आहे या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची शिक्षण परिषद घ्यावी असं मी आपण महाराजांना आवाहन करतो. आम्ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी आमच्या पद्धतीने जे काय आम्हाला मदत करायची आहे, आमच्या लेखणीतून आम्हाला जे काही तुमचं कार्य आम्हाला ते दाखवायचं आहे, निश्चित आम्ही दाखवू. आणि आमचा सर्वांचा या ठिकाणी पत्रकार म्हणून आपण सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे या परिषदेच्या वतीने आमचा सन्मान केला, सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय, तर अशा वेळी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. हार मानायची नाही, थकायचं नाही, अपयश आलं तरी रडत बसायचं नाही. तर बरेचसे विद्यार्थी यश नाही मिळालं की टेन्शन मध्ये येऊन सुसाईड करतात, आत्महत्या करतात. असे विद्यार्थी कधीच आयुष्यात आत्महत्या जरी नाही केली म्हणून स्पष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगणं. आणि पत्रकार बंधू आल्यामुळे मला आनंद किती झाला असेल आणि शब्दाने मी काही वर्णन करू शकत नाही. आता तुम्ही प्रत्यक्ष जाणून घ्या माझं प्रेम तुमच्यावर किती आहे. म्हणून कोठे सरांनी सुद्धा काय करून तुमची सांगण्याची शैली लय आनंद वाटला. तुमचं बोलणं ऐकून आमचे सगळ्या लेकरावर वार मारल्यानंतर जशी कळा येते की नाही तशी या सगळ्या लेकरावर कळा आली. आणि आजचा डाव, आजचा जे काय मॅच होती ते मॅच तुम्ही पूर्ण जिंकून घेऊन काय म्हणतात ते मॅन ऑफ दी मॅच. तर गावातल्या शाळेला जे काही साहित्य लागते त्या साहित्याची मदत तुम्ही देणगी स्वरूपात त्या शाळेला देऊन टाका. आणि गावातली प्रत्येक शाळा ही आपल्या शाळेची जर काळजी घेतली तर आपल्या गावातील ज्ञान मंदिर हे कधीही मागे येणार नाही. म्हणून आपण गावात खूप मंदिरं बांधता. अधिक मासामध्ये आता माहूरचं मन केलं काय अपेक्षा मला काय नगरसेवक व्हायचं का? मला काही बघायचं नाही होतच, फक्त माणसं नवीन निर्माण करायचं, नवराष्ट्र निर्माण करायचं आहे. त्याच्यातून देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. देशा मागे जात आहे. चंद्रयान 3 व्हायला 62 वर्ष लागले आपल्या देशाला. का तर अशा ह्या अंधश्रद्धेच्या वागणुकीमुळे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले, यवतमाळ.